नमस्कार, मी शेखर नानसकर. तशी आपली भेट वारंवार निरळ्या प्रकारे होत राहिली. पहिली भेट झाली ती वाईल्ड संघटनेच्या उद्घाटनाला 15 ऑगस्ट 1989. त्यानंतर वाईल्ड संघटनेचे सगळे कार्यक्रम, निरळ्या प्रकारचे कोर्सेस, निरळ्या प्रकारची आंदोलनं, शिबिरं, रस्त्यावरची प्रदर्शनं, या सगळ्याच्या दरम्यान आपली भेट होतच राहिली. जवळपास 1989 ते 2005-06 पर्यंत या निरळ्या प्रकारचे कार्यक्रम आपण पाहतच होतो. याच दरम्यान अजून एका गोष्टीची भर पडली, ते म्हणजे वाईल्ड संघटनेने एक मासिक चालू केलं, श्रावण नावाचं मासिक. वसुंधरेचं श्रावण असं त्याचं पूर्ण नाव होतं. खरं पाहायला गेलं तर मराठीत पूर्वी काही वेळा अशा प्रकारचे प्रयत्न झाले होते, पण श्रावण मासिक हे त्यातल्या यशस्वी ठरलं. याचं कारण असं की जवळपास 5 ते 6 हजार मेंबरशिप या मासिकाची होती. महाराष्ट्राबाहेर सुद्धा हे मासिक जायचं. हे मासिक काढण्याच्या पाठीमागचा सगळ्यात महत्वाचा हेतू असा होता की आपली निसर्गाविषयीची भूमिका ही लोकांपुढे मांडावी, आपलं निसर्गाविषयीचं असलेलं मत हे मांडावं. आणि तसं पाहायला गेलं तर जनतेमध्ये एक लोकमत या संबंधीचं निर्माण व्हावं, याच्याकरता या मासिकाचा प्रयत्न होता. फार सुंदर चाललं मासिक. अनेक लेखकांनी याच्यामध्ये लिहिलं. निसर्गासंबंधीची माहिती होती, काही फीचर्स होती, काही न्यूज होत्या, मुलाखती होत्या, अनेक गोष्टी होत्या. आणि हे जवळपास 10 वर्ष हे मासिक चाललं. अर्थातच जसा जसा जमाना बदलत गेला तसं तसं मासिकांना मिळणारे जाहिराती, कुठलाही मासिक हे जाहिरातीच्या आधारावर चालतं आणि जाहिराती कमी होत गेल्या. आणि जशा कमी होत जातील तसं मासिकाचं अर्थकारण हलतं. आणि त्यामुळे हे मासिक आपल्याला बंद करायला लागलं. पण बंद केल्यानंतर सुद्धा अनेकांनी हळहळ व्यक्त केली होती की मराठीत अशा प्रकारचं एकमेव मासिक जे इतकी वर्ष चाललं होतं ते आपल्याला बंद करायला लागलं. पण अर्थात तेवढ्यावर थांबलं नाही. त्यानंतर काही वर्षांनी निसर्गायन नावाचं एक मासिक आपण चालू केलं. तेही पुढे 2-3 वर्ष चाललं. पण दरवेळेस जी रड असते अर्थकारणाची, मासिकांच्या अर्थकारणाची, खरं सांगायला गेलं तर वाईल्ड संघटनेकरता कार्यक्रम करणं, त्याकरता आंदोलन करणं, त्याकरता काही नवनवीन गोष्टी मांडणं, प्रकल्प करणं, निरळ्या प्रकारचे कोर्सेस चालवणं, हे वाईल्ड संघटनेचं मेन उद्दिष्ट होतं. हे मासिक चालवता चालवता त्याच्या अर्थकारणाच्या मागे पळता कळता जी दमछाक होते, त्या दमछाकीमुळे मूळ संघटनेचा उद्देश बाजूला राहिला. आणि एक दिवस अर्थातच पुन्हा हा झेंडा खाली ठेवायला लागला, हे मासिक बंद पडलं. या दरम्यान संघटनेने अनेक कार्यक्रम केले, ज्या दरम्यान आपण भेटलो. त्याच्यामध्ये काही प्रकारचे ट्रेनिंग कोर्सेस होते, काही रस्त्यावरची आंदोलनं होती, काही जाहीर प्रदर्शनं होती, वेगवेगळ्या प्रकारचे स्टेजवरचे कार्यक्रम होते, आणि वर्तमानपत्रातलं लिखाण, रेडिओवरचं लिखाण, वाचन, निरळ्या न्यूज चॅनलवरचे आपल्या मुलाखती, चर्चा, या दरम्यान आपण सततच भेटत राहिलो. पण दरम्यान काळ थोडासा बदलला. एकेकाळी जे व्यक्त करायचं ते फक्त लिखित माध्यमातून आणि मासिकांच्या माध्यमातूनच करावं लागायचं. पण हळूहळू थोडे जास्त संधी उपलब्ध झाल्या. त्या संधींपैकी एक म्हणजे युट्यूबची संधी. युट्यूबने आपल्याला अशी एक संधी दिली की ज्याच्यामुळे सामान्य माणूस सुद्धा त्याच्यावर स्वतःचं मत व्यक्त करू शकतो. आणि त्याकरता लोक काही करतात. टिकटॅक असेल किंवा ते काय निरळ्या प्रकारची अशा प्रकारची जी साधनं आहेत, या साधनांवर 4 मिनिटाची रील, 5 मिनिटाची रील, अशा प्रकारचे रील्स आता लोक टाकतात. त्या पाठीमागचा उद्देश निव्वळ मनोरंजन असतो. पण आपलं थोडंसं वेगळं होतं. आपण पहिल्यापासूनच
निसर्गासंबंधी काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी चर्चा करण्याचा प्रयत्न करतो, काहीतरी त्यासंबंधीचं जनजागृती करण्याचा प्रयत्न करतो आणि त्यातून निसर्गाकरता एक मत उभं राहावं समाजात, त्याकरता आपला पहिल्यापासून प्रयत्न असतो. आणि हेच गेले अनेक वर्ष चाललं होतं, ते आता एका वेगळ्या माध्यमातून सुरू करावं असं प्लॅन. याच्याकरता आहे ते यूट्यूब चॅनल. आणि निसर्गायन नावाचं यूट्यूब चॅनल या दसऱ्यापासून म्हणजे आजपासून आपण सुरू करतोय. दसरा हा 3.5 मुहूर्तांपैकी एक मुहूर्त आहे. पण त्याचबरोबर अजून एक गोष्ट आहे. दसऱ्याच्या दिवशी पूर्वी सीमोल्लंघनाला निघायचं आहे. याचं कारण असं असायचं की भारतामध्ये ज्या प्रमाणात पाऊस पडतो, ज्या प्रकारचं हवामान आहे, त्यामुळे पूर्वीच्या काळी 4 महिने पावसाळ्याचे कुठल्याही प्रकारच्या हालचाली करणं शक्य नसायचं. तसंच अनेक प्रकारचे कार्यक्रम आपले या काळात बंद होतात, टूर्स बंद होतात, काही प्रकारचे कार्यक्रम बंद होतात आणि आपण शांत बसून राहतो. पण जसं दसरा जवळ येतो तसा हळूहळू पावसाळा संपत येण्याची लक्षणे दिसतात. पाऊस कमी होतो, थोडंसं आभाळ दिसायला लागतं, थोडंसं ऊन पडायला लागतं आणि ह्याच्यामध्ये नवीन प्रकारची सुरुवात करणं हे खूपच अगत्याचं असतं. गेले अनेक दिवस डोक्यामध्ये असं होतं की अशा प्रकारचं चॅनल ज्याच्या माध्यमातून एकेकाळी आपलं बंद पडलेलं मासिकाचं जे काम आहे, हे काम या चॅनलच्या माध्यमातून करावं असा संकल्प होता. याच्यामध्ये अनेक भाग आहेत या चॅनलमध्ये. त्याच्यामध्ये काही मुलाखती असतील, काही फीचर्स असतील, काही मनातलं नावाचे सदर असतील किंवा काही न्यूज असतील. अनेक प्रकारचे वेगवेगळे प्रकार या चॅनलमध्ये येणार आहेत. आणि हे चॅनल जास्तीत जास्त अनुभवाच्या माहितीच्या दृष्टीने समृद्ध करण्याचा माझा प्रयत्न. संपादक म्हणून मला या 2 मासिकांचा जो अनुभव आहे आणि गेले 35 वर्ष वाईल्ड संघटनेच्या निमित्ताने वाईल्ड संघटनेचा अध्यक्ष म्हणून निराळ्या प्रकारच्या आंदोलनांना निसर्गाकरता निराळ्या प्रकारचं काम करण्याची माझी जो अनुभव आहे, हा सगळा अनुभव या चॅनलमध्ये ओतायचा माझा प्रयत्न. अर्थातच याला सगळ्याला तुमचा साथ मिळाला तर तो जास्त अगत्याचा आहे. जास्तीत जास्त लोकांनी हे चॅनल पाहावं, सबस्क्राईब करावं, लाईक करावं. याच्याकरता मी एक कॉमन असं आव्हान करतो. यापुढे निराळ्या सदराच्या माध्यमातून आपण भेटणार आहोत. ती सदर आपण उद्या परवापासून सुरू करणार आहोत आणि या सदरांमधले अनेक भाग असे आपल्या पुढे येणार आहेत आणि हे भाग आपण सगळ्यांनी पाहावेत, आपल्या मित्रांना आणि हितैषींनाही दाखवावेत आणि ज्या निमित्ताने निसर्गाकरता काहीतरी जनमत तयार करण्याकरता आपण जो प्रयत्न करतो, या प्रयत्नांमध्ये जास्तीत जास्त हातभार आपल्या सगळ्यांचा लागावा अशी इच्छा आहे. असं होतं का? नक्की होतं. 35 वर्षापूर्वी ज्यावेळेला वाईल्ड संघटना मी चालू केली, त्यावेळेचं समाजामध्ये निसर्गासंबंधी असलेलं मत, पर्यावरणासंबंधी असलेलं मत आणि आत्ता असलेलं मत याच्यामध्ये जमीन आसमानाचा फरक आहे. लोक विचार करतात, लोक कृती करतात, चुकीच्या गोष्टींना आक्षेप घेतात. जो आवाज थोडासा सुरुवातीला दबलेला होता, अनेकांना असं वाटायचं की घडतंय ते चुकीचं घडतंय, पर्यावरणाची हानी होती ती चुकीची आहे, याकरता लोक बोलत नव्हती कारण कदाचित असंच असेल असं वाटत होतं. पण आता लोक ठामपणे यासंबंधी बोलायला लागलेली आहेत, ठामपणे आपली मतं व्यक्त करायला लागली आहेत. तो पर्यावरणवादीच असायला पाहिजे असं काही नाही, सामान्य नागरिक सुद्धा यासंबंधी बोलायला लागला. पण त्याच्या या मताला, त्याच्या या विचाराला काहीतरी पाठिंबा मिळावा, काहीतरी बॅकग्राऊंड मिळावी, काहीतरी ज्ञानाची भर त्याच्यात पडावी आणि एक योग्य ठोस असं मत त्याचं निर्माण व्हावं. याच्याकरता आपण या माध्यमातून प्रयत्न करणार आहोत. आपल्या सगळ्यांचा सहभाग निश्चित याला लाभेल. हे चॅनल आपण सर्वांनीच पुढे न्यायचं आहे, याचं कारण हा आपला एक चळवळीचा भाग आहे. त्यामुळे आपण सर्वजण याला सबस्क्राईब कराल, लाईक कराल अशी मला खात्री आहे. धन्यवाद.